आणि माईभट्टाच्या ठिकाणी हम भाव होताच. रस्त्याने जाताना सुद्धा त्यांनी विचार केला की मी असा प्रश्न करेन, त्यांनी जर असं उत्तर दिलं तर त्यांना तसं उत्तर देईन, त्यांनी तसं उत्तर दिलं तर मग मी शेवटी मराठीत बोलायला लागले तर ते मी संस्कृतमध्ये बोलेन, ते संस्कृतमध्ये बोलायला लागले तर मी सहज संस्कृतमध्ये बोलून त्यांना येन केन प्रकारे त्यांना पराजित करेन असा मनोदय समोर घेऊन गेले. परंतु स्वामींचे तिथे गेल्यानंतर ती स्वामी एक माईभट्टांनी कायाप्रणित केले, म्हणजे एक औपचारिक असा प्रणाम केला, दंडवत. आणि मग स्वामी बसा म्हटले आणि बसा म्हटल्यानंतर बसले. आणि मग तिथून स्वामींनीच त्यांना प्रश्न छेडला की भटो, अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती आती. म्हणजे या भवसागरातून 84 लाख नरक योनीतून मुक्त होण्याकरता काही असा उपाय आहे का? त्यावेळेस माईभट्ट गोंधळलेल्या विचारामध्ये उत्तर देतात की तुम्ही कोणा कामानं राहिजे, म्हणजे तुम्हाला एवढं बी येत नाही का? जवळ बाईसा बसलेली होत्या. बाईसाला स्वामी म्हणतात, बाई ब्राह्मण काय म्हणत असे? आणि मग त्यावेळेस बाईसाला असं वाटलं की स्वामींच्या भेटीला जो बी येतो तो दैवाचा आहे, भाग्याचा आहे. पण स्वामी म्हणतात नाही बाई, ब्राह्मण ऐसा ऐसा म्हणत असे. आणि मग बाईसाचा पारा गेला तिन्या ताळात. आणि मग बाईसाची ती ठरलेली शिवी असायची, मर मर पोळू तुझा मळू जाये स्मशानू टुनू टुनू वाजत, म्हणजे तुझं मळ जाऊ गाजत वाजत स्मशानी. असं म्हणल्यानंतर स्वामी असा इशारा करू लागले हाताचा, शांत राहा शांत राहा.